नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज दिनांक 13 एप्रिल 2026 आणि आजचा हवामान अंदाज आणि सोबतच उष्माघातापासून वाचण्यासाठी काय करायचं आहे याबद्दल आपण माहिती पाहूया। तर या आठवड्यात सगळीकडे कोरडं हवामान राहील व गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमाल तापमानात अजून वाढ होणार आहे। तापमानामध्ये प्रचंड वाढ या आठवड्यापासून होण्याचा अंदाज दिसतोय। जसं विदर्भातले त्यातल्या त्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, त्यानंतर वर्धा, अकोला या जिल्ह्यांमध्ये सोबतच जळगाव जिल्ह्यामध्ये कमाल तापमान 44 अंशापर्यंत आणि काही ठिकाणी तर 45 अंशापर्यंत सुद्धा जाण्याचा अंदाज असून उर्वरित खानदेश आणि मराठवाड्यामध्ये 40 ते 42 अंशापर्यंत तापमान जाऊ शकतं। एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होण्याचा अंदाज या आठवड्यापासून दिसतोय। त्यामुळं आपण उष्माघातापासून, उन्हाचा तडाखा आणि उष्माघातापासून वाचण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, तर सगळ्यात पहिले तर तहान लागण्याची वाट न पाहता सुद्धा पाणी प्या। म्हणजे आपल्याला तहानच लागल्यानंतर पाणी पिलं पाहिजे असं नाही। उन्हाळ्यामध्ये किंवा जास्त टेम्परेचर असताना पाणी पित राहावं, जास्तीत जास्त पाणी प्यावं। तहान लागण्याची वाट न पाहता सुद्धा आपण पाणी पिणं गरजेचं आहे। त्यानंतर नैसर्गिक पेय जसं लिंबू सरबत, ताक, पन्ह, कोकम सरबत हे सेवन करा। कोल्ड्रिंक्स हा त्याच्यावर उपाय नाही। त्यापेक्षा आपले नैसर्गिक पेय जे आहेत, लिंबू सरबत आहे, कोकमचं सरबत आहे, कैरीचं पन्ह आहे, या प्रकारचं ताक आहे, हे नैसर्गिक सेवन करण्याला जास्त फायद्याचं राहील। त्यानंतर टरबूज, काकडी, संत्री यासारखं पाणीदार फळं खाल्ले तरी सुद्धा उन्हाचा त्रास आपल्याला कमी होतो। शक्यतो सुती कपडे वापरावेत। सैल आणि सुती कपडे, जास्त फिट कपडे न वापरता सैल आणि सुती कपडे वापरावेत। बाहेर जाताना शक्यतो डोक्यावर टोपी किंवा रुमाल किंवा छत्रीचा वापर करणं गरजेचं आहे। एक रुमाल चांगला जर बांधला किंवा टोपी असेल जी संरक्षण करेल डोक्याचं आणि कानाचं, चेहऱ्याचं, किंवा मग छत्रीचा वापर करणं गरजेचं आहे। डोळ्याच्या संरक्षणासाठी गॉगलचा वापर करावा व खिशात कांदा ठेवा। खिशात कांदा ठेवण्याचा एक खूप चांगला अनुभव बऱ्याच मंडळीचा आहे। जर खिशात कांदा ठेवला उन्हात फिरल्यानंतरही ऊन लागायला तिथे फरक पडतो। त्यानंतर बाहेरून आल्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवावा व रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्यानं आंघोळ करावी। हे सगळे उपाय करून उष्माघातापासून स्वतःचं संरक्षण करावं, जेणेकरून आता टेम्परेचर वाढल्यामुळं मोठ्या प्रमाणात उन्हाचे तटके, उन्हाचा आपल्याला नुकसान करू शकतं, शरीराला नुकसान करू शकतं। बरेच व्याधी त्याच्यामुळे येऊ शकतात। त्यामुळं या काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे। शेतकरी बंधूंनी या गोष्टींची काळजी घ्यावी। धन्यवाद।